सो घरी जायची वेळ झालेली आहे. आत्ता जस्ट 2 मिनिटांसाठी माझी ट्रेन मिस झाली. 11:01ची बदलापूर असते, ती पकडायची, ती पण नाही जमलं बिकॉज ऑफ ट्रेन मिस. बघू शकता आत्ता वाजलेले आहेत घरात 11:09. भूक लागली, बिस्किट घेतली, जिम जॅम पॉप्स ट्राय करूया. सो अशा प्रकारे होऊ शकता लेट नाईट घरी जायला कसा उशीर होतो. आता घरी जायला वाजतील तरी अंदाजे 12-12:30 होतीलच. जर कल्याणला ट्रेन अडकली तर आहे मग 1 वाजतील. सो ही आहे डेली शेड्यूल. ट्राय करतो. स्ट्रगल चालू आहे, पण स्ट्रगल चांगला. स्ट्रगल केलं नाही तर मेहनत करावी लागेल. स्ट्रगल करा आणि आपली लाईफ सुंदर असेल. हे बघा, हे असतात अनपढ गवार लोक. ट्रेन निघालेली आणि त्यांना पकडायचे काय. 11:12 तुम्ही पाहू शकता ट्रेन 1 मिनिट मिस झाल्याने काय की घरी जायला किती उशीर होऊ शकतो हे फक्त लांब राहणारेच समजू शकतात. कारण की बदलापूर जाण्यासाठी गाड्या थोड्या कमीच आहेत आणि कमी असल्याने त्यांनी काय होतं की प्रॉब्लेम असा होतो की घरी जाण्यास उशीर. फर्स्ट ऑफ ऑल घरी जायला उशीर होतो आणि मुलगा वाट बघतो घरी की बाबा येणार कधी, बाबा येणार कधी. पण बाबा येणार लवकरात लवकर घरी पोहोचायला ट्राय करतो. सो सी माझी ट्रेन किती वाजता येते. करंट लोकेशन तिथं दाखवत आहे अराउंड 11:30 पर्यंत यायला हवी. खोपोली ट्रेन आहे 11:19ची मुलुंडवरून. तर लेट सी ट्रेन कधी येते, वाट बघतो. 11:19ची ट्रेन 11:27ला आलेली आहे मुलुंडवरून. लेट सी आता मला घरी किती वाजता खोपोली ट्रेन आहे मुलुंडवरून. आता मला किती वाजता आता राहतोय ट्रेनमध्ये चढतोय. ठीक आहे, गर्दी आहे का, जागा भेटते का बघूया बसायला, जेणेकरून ब्लॉग चांगला येईल. ठीक आहे. ट्रेन मध्ये बसलो आहे फायनली. आज रविवार असल्याने गर्दी कमी आहे. ट्रेन नुसती खाली बसून जाऊया. अशा प्रकारे बघू शकता आहे बदलापूर स्टेशनला. रात्रीचे वाजले एक्झॅक्ट 12:38. स्वतः घरचा प्रवास स्टेप अप बदलापूर. 12:30 वाजलेले आहेत रात्रीचे. बदलापूर स्टेशन बदलापूर. सो थकलेलो आहे, त्या अर्थात नाही घरी जायचं. डॉगेश भाई बघू शकता. चला जरा घरी, आई वाट बघत असते. बाय. पाऊस सुद्धा आलेला आहे, आता फटाफट पडायला लागेल. पाऊस आलेला आहे. भागो आंदोलन पावसाळ्यात. चला पळा, आई वाट बघते, आई वाट बघते. भूक पण लागलेली आहे. चलो घर पे फास्ट फास्ट.